नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपले स्वामी महाराज जे आहेत तर त्यांच्या लीला खूप आहेत. त्यांचे अनुभव बऱ्याचशा महिलांना आलेले आहेत. बरेचसे लोक कमेंट करून त्यांचे अनुभव आहे ते सांगत असतात. तर बघा, रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्वामींचे हे जे शब्द आहेत ते फक्त तुम्ही 11 वेळा जरी बोलले ना, तर तुम्ही किती पण मोठ्या अडचणीमध्ये असू द्या, किती पण मोठे दुःख तुमच्या घरावर आलेले असेल, कितीही काही तुमच्या घरामध्ये मोठ्या अडचणी आलेल्या असतील, तर त्यातून तुम्ही मुक्त व्हाल. 100% उपयोगी ठरणारा आणि फायदेशीर असा हा उपाय आहे आणि अतिशय सोपा, अगदी आपण चालू करता येईल असा. रोज आपण 5 मिनिटे तरी आपल्या स्वामी महाराजांना दिले पाहिजे. आपण फक्त रोज 5 मिनिटे दिल्यामुळे आपल्या दिवसातले फक्त जर तुम्ही हे 5 मिनिट तुम्ही स्वामींना दिले तर तुमचं आयुष्य बदलून जाईल. तुम्ही हे जेव्हा सुरुवात कराल त्याचा अनुभव तुम्हाला 100% येईल. बऱ्याचशा महिलांनी याची सुरुवात सुद्धा केलेली आहे. बघा, आपण कुठली पण काही पूजा करतो आणि बराच आपला स्वामीवर विश्वास असतोच. आपण अगदी श्रद्धेने, भक्तिभावाने पूजा करत असतो, स्वामींसाठी सेवा करत असतो आणि स्वामींना तुम्ही जे काही मनापासून सांगतात तर ते ऐकतातच. कारण स्वामी हे अतिशय मायाळू, दयाळू आहे. ते आपले वडील आहे, ते आपले आजोबा आहेत, ते आपले आई आहे, सगळं काही स्वामी आहे आणि ते आपल्या भक्तांवर प्रेम करतातच. त्यांच्यासारखी माया जी आहे ना, ती कोणाकडेच नाही. तर त्यामुळे बघा, तुम्ही जर 5 मिनिटे सुद्धा स्वामींची सेवा केली ना, तर ती वाया जात नाही. आपण केलेल्या सेवेच्या एका एका क्षणाची परतफेड आपले स्वामी महाराज आपल्याला करत असतात. आणि माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगत असते की स्वामींची फक्त तुम्ही सेवा करायला लागा. त्यांच्याकडे मागू सुद्धा नका की मला हे पाहिजे, ते पाहिजे. काय तुम्हाला पाहिजे आहे, तुम्हाला काय योग्य आहे, ते बरोबर स्वामी तुमच्या पदरी टाकत असतात. तर त्यामुळे फक्त तुम्ही स्वामींची सेवा करा. एक वेगळी ऊर्जा आपल्या अंगामध्ये येते. आणि बघा, रोज रात्री झोपताना तुम्हाला मी काही एक शब्द सांगते आहे, 2 वाक्य सांगते आहे, ते तुम्हाला म्हणायचे आहे. बऱ्याचशा लोकांच्या तोंडावर हे वाक्य नेहमी असते. रोज फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा संध्याकाळचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर रात्री आपण झोपायला जातो, अंथरुणात गेल्यानंतर तुम्हाला झोपण्याआधी फक्त 11 वेळेस तुम्हाला अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे वाक्य तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला माहिती आहे हे वाक्य कशातलं आहे? आपल्या तारक मंत्रामधले आहे. दिवसभराची सगळी टेन्शन, धावपळ, नोकरीचं टेन्शन, शिक्षणाचं टेन्शन, काही कर्जाचं टेन्शन असेल तरी पण तुम्ही जेव्हा रात्री झोपायला जातात तर तेव्हा अंथरुणावर गेल्यावर फक्त तुम्हाला 11 वेळेस हे वाक्य म्हणायचं आहे. जर तुम्ही सुरुवात केली ना, तर तुमच्या डोक्यात किती पण मोठे टेन्शन असेल, कुठलेही दुःख असेल, चिंता असेल, तर ते उद्याच्या सकाळी तुमच्यासोबत राहणार सुद्धा नाही. एवढी ताकद या वाक्यामध्ये आहे. फक्त तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका न करता मनापासून हा जर उपाय केला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा येईल. आणि बघा, सर्व दुःखांपासून आपले स्वामी आपल्याला वाचवतात. स्वामी सगळं काही बघत असतात. वाईटांसोबत ते वाईट करतात आणि चांगल्यांसोबत ते चांगलेच करतात. तर त्यामुळे सगळं काही सोडून रात्री झोपताना आपल्या डोक्यातले सगळे विचार थांबवून आपल्याला फक्त 5 मिनिटे लागतील.
या गोष्टीसाठी तुम्हाला हे वाक्य म्हणायचं आहे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, या वाक्यामध्ये सगळं काही लपून बसलेलं आहे. आणि एक वाक्य जे आहे ना, ते आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी ताकद आपल्याला आणून देऊ शकते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे बोलायचे आहे. तुम्हाला चमत्कार नक्कीच दिसून येईल. आणि खरंच हे वाक्य चमत्कारिक आहे. 11 वेळा फक्त तुम्ही बोलायला सुरुवात करा आणि बघा स्वामींचा चमत्कार. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे, कधी पण तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खूप एकटे पडलेले आहात, तुमच्यासोबत कोणीच नाही आहे, तुमचं सगळं संपलेलं आहे, अतिशय नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतात, खूप रडावसं वाटतं, खूप एकटं पडल्यासारखं वाटतं, खूप त्रस्त झालेले आहात, तर त्यावेळेस तुम्ही स्वामींचा तारक मंत्र नक्की ऐका. तुम्ही मोबाईलवर लावा किंवा एखाद्या पुस्तकातून वाचा. स्वतःच्या तोंडून म्हटले तर अधिक चांगले. तर अशी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे. अनुभव भरपूर आपल्या स्वामी भक्तांना आलेला आहे. तुम्ही रात्री झोपताना म्हणायची जर तुम्ही सवय लावून घेतली तर 100% तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगाल की मी असं असं करायला सुरुवात केली आणि मला असा असा अनुभव आला. या 1 ते 2 वाक्यामध्ये इतकी ताकद आहे. आपलं सगळं जीवन पलटून टाकण्याची ताकद या तारक मंत्रामध्ये आहे. कितीही आपण दुःखामध्ये असून तरी पण त्यातून स्वामी महाराज आपल्याला ओढून बाहेर काढतात. फक्त आपल्याला काय करायचे आहे की त्यांची आठवण आपल्याला करायची आहे. त्यांना आपल्याला विसरायचं नाही. त्यांचं स्मरण आपल्याला उठता बसता करायचं आहे. मी म्हणत नाही की अगदी तुम्ही 2-2 तास दिवसभर बसून ही सेवा करा. ही सेवा करा, कारण मला माहिती आहे की पूर्वीसारखं आता नाही राहिलेलं आहे. आपल्याला अजिबात कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे दिवस जो आहे तो आपल्याला कमी पडतो. मुलांचं शिक्षण म्हणा, मुलांचा अभ्यास, आपली नोकरी, त्यानंतर स्वयंपाक पाणी, या सगळ्या गोष्टी. तुम्ही कामाला बाई लावा, तरी पण असं झालं आहे आजकालची जीवन की आपल्याला दिवस जो आहे तो कमी पडतो. तर त्यामुळे या धकाधकीच्या जीवनामध्ये फक्त हे 5 मिनिटे या गोष्टींना तुम्ही अंगवळणीला लावून घ्या. तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. इतके स्वामींच्या सेवेमध्ये ताकद आणि शक्ती आहे. तुम्ही फक्त 5 मिनिटाची सेवा करा. मी म्हणत नाही की तुम्ही एवढं करा तेवढं करा. फक्त तुम्ही रोज 5 मिनिटं आपल्या स्वामींना द्या. नक्कीच तुमच्या या 5 मिनिटांचं स्वामी सोनं करून टाकतील. तुमचं आयुष्य अगदी बदलून जाणार. तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करा. सगळं काही स्वामी तुम्हाला देतील. तरीही एका अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि आजपासूनच तुम्ही ही गोष्ट रात्री झोपण्याआधी कराल अशी मी अपेक्षा करते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.